अभिमान, कौतुक आणि जागतिक स्तरावर मिळणारी वाहवा. इस्रोचं नाव ऐकल्यावर प्रत्येक भारतीयाच्या मनात याच भावना उमटतात. चंद्रयान 3 ची यशस्वी लँडिंग, सूर्याचा अभ्यास करणारी आदित्य-L1 मोहीम, ज्या इस्रोनं संपूर्ण जगाला भारताच्या अंतराळ शक्तीची ताकद दाखवून दिली, तीच इस्रो आज एका वाईट संकटातून जातीये. भारत गगनयान सारख्या पहिल्या ह्युमन स्पेस प्रोग्रामची तयारी करत असतानाच या महत्वाकांक्षी प्रकल्पावर काम करणारे शेकडो अनुभवी शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्स अचानक राजीनामे देऊन इस्रो सोडून चाललेत. गेल्या काही महिन्यातच ही संख्या इतकी वाढली आहे की थेट केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ स्पेसला यात हस्तक्षेप करावा लागलाय. आता या परिस्थितीला नक्की कोण कारणीभूत आहे? इस्रोच्या सायंटिस्टवर ही वेळ का आली? शास्त्रज्ञ भारतात राहून काम करण्याऐवजी विदेशात जाऊन काम करण्याला पसंती का देत आहेत? यामागे केवळ पैसाच आहे की आणखी काही गोष्टी कारणीभूत आहेत? या सगळ्याच परिस्थितीविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, भारताचं अंतराळ संशोधन क्षेत्र आज एका वेगळ्याच वळणावर उभं आहे. एकीकडे गगनयान सारखी भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम अंतिम टप्प्यात आहे. चंद्रयान 4 आणि चंद्रयान 5 सारख्या पुढच्या मोहिमांची तयारी सुरू आहे. तिकडेच दुसरीकडे याच महत्वाकांक्षी मोहिमांशी संबंधित शेकडो अनुभवी शास्त्रज्ञ इस्रो सोडून जात आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार गेल्या काही महिन्यात जवळपास 100 ते 120 सायंटिस्ट आणि इंजिनियर्सनी इस्रोमधून राजीनामा दिलाय किंवा स्वइच्छेनं निवृत्त होण्यासाठी अर्ज केलाय. यातले जवळजवळ 80 सायंटिस्ट बँगलोरच्या UR राव सॅटेलाइट सेंटर म्हणजेच URSC मधले आहेत, तर तिरुअनंतपुरमच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर म्हणजेच VSSC मधून किमान 20 जणांनी राजीनामा दिलाय. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे इस्रोमध्ये एकूण 14,600 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. त्यातली 15,529 पदं भरलेली आहेत, तर 2,613 पदं अजूनही रिक्त आहेत. त्यातही वैज्ञानिक आणि टेक क्षेत्रातल्या 1,636 जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे संख्येच्या दृष्टीनं 100 राजीनामे फार मोठे वाटत नसले तरी खरी किंमत आहे त्यांच्या एक्सपिरियन्सची. आता या यादीत काही खूप महत्वाची नावं आहेत. LVM-3 या सॅटेलाइट लॉन्च व्हेइकलचे प्रोजेक्ट डायरेक्टर विक्टर जोसेफ यांनी VSSC मधून राजीनामा दिलाय. URSC मधील स्पॅडेक्स मोहिमेच्या प्रोजेक्ट डायरेक्टरनं ही संस्था सोडली आहे. आणि सर्वात मोठं नाव म्हणजे आदित्य रल्लापल्ली. त्यांनी चंद्रयान 3 मोहिमेत सिम्युलेशनची जबाबदारी सांभाळली होती. ते प्रोजेक्टर मॅनेजर होते आणि त्यांच्या टीमनं चंद्रावरील लँडिंग सुरक्षित करण्यासाठी तब्बल 1 लाखांहून अधिक सिम्युलेशन्स आणि सुमारे 25 टेराबाइट डेटा तयार केला होता. हे लोक फक्त कर्मचारी नव्हते, तर या मोहिमांचा कणा होते. त्यामुळे त्यांचा अनुभव आणि कौशल्य भरून काढणं जवळपास अशक्य आहे. आता मूळ प्रश्न हा आहे की शास्त्रज्ञ इस्रो सोडून का जात आहेत? तर इस्रोनं जरी या राजीनाम्यांचं कुठलं कारण स्पष्ट केलं नसलं तरी माध्यमांच्या माहितीनुसार भारतातल्या प्रायव्हेट स्पेस सेक्टरचा झपाट्यानं होणारा विस्तार हे यामागचं मुख्य कारण आहे. गेल्या काही वर्षात भारताने अंतराळ क्षेत्र हे खासगी कंपन्यांसाठी खुलं केलंय आणि याच धोरणामुळे अनेक नवीन स्टार्टअप्स आणि एरोस्पेस कंपन्या वेगाने उभ्या राहते. या कंपन्या अनुभवी माणसांच्या शोधात आहे आणि इस्रो इतका अनुभव दुसरीकडे हे कुठेच सहज मिळणार नाही. आता या शास्त्रज्ञांनी आपल्या कंपनीत यावं यासाठी या खासगी कंपन्या काय देतात? तर जास्त पगार, चांगल्या सुविधा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामाचं स्वातंत्र्य. सरकारी संस्थेत काम करताना बजेटसाठी वाट पाहावी लागते. प्रत्येक निर्णयासाठी अनेक स्तरांवरून मंजुरी घ्यावी लागते. खासगी कंपन्यांमध्ये संसाधनं लवकर मिळतात आणि मंजुरीसाठी वाट पाहावी लागत नाही. मंडळी, केंद्रीय अर्थसंकल्पात डिपार्टमेंट ऑफ स्पेससाठी यावर्षी 13,705 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पण भारताच्या आगामी अंतराळ मोहिमांच्या तुलनेत ही तरतूद खूपच कमी आहे. कमी बजेटमुळे इस्रोला दरवर्षी नवीन अंतराळ मोहिमा हाती घेतानाही आर्थिक मर्यादांचा सामना करावा लागतो. परिणामी शास्त्रज्ञही कमी पगारावर काम करतात. इतकंच काय, तर विदेशातल्या काही संशोधन संस्थाही भारतातल्या शास्त्रज्ञांना मोठ्या पगारांच्या नोकरींची ऑफर देत आहेत. त्यामुळे काही शास्त्रज्ञ विदेशातही स्थायिक होत आहेत. याशिवाय संस्थेअंतर्गत असंतोषही एक कारण असल्याचं समोर येत आहे. काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की त्यांच्या कामाला योग्य मान्यता मिळत नाही आणि संसाधनांची कमतरता जाणवते. काम करण्याची पद्धत आणि वर्क कल्चर बाबतीतही असमाधान असल्याचं बोललं जातं. याच सगळ्या गोष्टी शास्त्रज्ञांना नवीन संधी शोधण्यास प्रवृत्त करत आहे. आता याचा परिणाम काय होऊ शकतो?
तर गेल्या दशकभरात शेकडो शास्त्रज्ञांनी इस्रो सोडलाय, पण अलीकडच्या काही महिन्यात राजीनामा देणाऱ्या शास्त्रज्ञांची संख्या वाढली आहे आणि हाच खरा चिंतेचा विषय आहे. गगनयानसारख्या भारताच्या मोहिमेत काम करणारे प्रमुख शास्त्रज्ञ जर मध्येच बाहेर पडले तर मोहिमेचं वेळापत्रक, सुरक्षा तपासणी आणि गुणवत्ता नियंत्रण यावर ताण येऊ शकतो. आता यामुळे अंतराळ विभाग सतर्क झालाय आणि 14 जुलैला एक अंतर्गत आदेश जारी करण्यात आलाय. त्यानुसार गगनयान आणि इतर राष्ट्रीय महत्त्वाच्या मोहिमांशी संबंधित ग्रुप ए मधील वैज्ञानिक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्यांना आता थेट केंद्राच्या प्रमुखांकडून मंजुरी मिळणार नाही. अशा सर्व राजीनामे आणि स्वेच्छानिवृत्तीच्या अर्जांना आता थेट अंतराळ विभागाकडूनच अंतिम मंजुरी घ्यावी लागेल. इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी स्वतः या राजीनाम्यांची माहिती दिली. त्यांच्या मते कोणत्याही संस्थेत कर्मचाऱ्यांचं येणं जाणं ही सामान्य गोष्ट असते आणि एक शास्त्रज्ञ गेला तर दुसरा त्याची जबाबदारी घेतो, त्यामुळे प्रकल्पांवर परिणाम होणार नाही याची संस्था काळजी घेत आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की विशेष कौशल्याची गरज असणाऱ्या प्रकल्पांमध्ये अनुभवी शास्त्रज्ञांचं अचानक जाणं हे खरंच चिंताजनक आहे. मंडळी, 1969 मध्ये डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नातून भारतीय अंतराळ संस्थेची स्थापना झाली होती. देशासाठी सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या संस्थेनं आजवर अनेक प्रोजेक्ट्स यशस्वीपणे राबवलेत. पण गेल्या काही महिन्यात राजीनामा देणाऱ्या शास्त्रज्ञांची संख्या वाढली आहे. लोकसत्ताच्या वृत्तानुसार यातील काही शास्त्रज्ञ थेट देश सोडून परदेशात स्थायिक होत असल्याचंही समोर येत आहेत, तर काही जण प्रायव्हेट सेक्टरमध्ये उतरत आहेत. सायकलवरून रॉकेटचे भाग वाहून नेण्यापासून आतापर्यंतचा इस्रोचा प्रवास हा केवळ बजेटवर नाही तर इथल्या शास्त्रज्ञांच्या कौशल्य, डेडिकेशन आणि मेहनतीवर उभा राहिलाय. पण आज बदलत्या काळात जर देशाचं हे टॅलेंट आर्थिक अडचणीमुळं, कामाच्या ताणामुळं किंवा प्रशासकीय त्रासामुळं संस्था सोडत असेल तर ती संपूर्ण देशासाठी धोक्याची घंटा आहे. आपल्या वैज्ञानिकांना परदेशात किंवा खाजगी कंपन्यांमध्ये जे हवंय ते स्वातंत्र्य, तोच आदर आणि योग्य मोबदला जर त्यांना भारतात मिळाला तर एकही शास्त्रज्ञ देश सोडून जाणार नाही किंवा इस्रो सोडून जाणार नाही. आता या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? शास्त्रज्ञांना थांबवण्यासाठी सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत यावर तुमचं मत आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.